नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये खूप मुलींचे, महिलांचे या ठिकाणी मला मेसेजेस आलेले आहेत, की सर जो ॲप्लिकेशन आयडी आहे, तो त्या जे तुम्हाला घोषणापत्र द्यायला सांगितलेलं आहे, नावात बदल असलेलं. तर त्या नावात बदल असलेल्या घोषणापत्रामध्ये आयडी क्रमांक कोणता लिहायचा आहे आणि परीक्षेमध्ये बैठक क्रमांक कोणता लिहायचा आहे. मित्रांनो, उद्या आपली परीक्षा आहे आणि खूप महिलांचे, मुलींचे मेसेजेस आलेले आहेत. तर उद्या तुम्ही परीक्षेमध्ये हे चुकवू नये. एक वेळ तुमचा ॲप्लिकेशन आयडी त्या नावात बदल असलेल्या घोषणापत्रावरती चुकला तर काहीतरी करता येईल. परंतु जर परीक्षेमध्ये रोल नंबर किंवा तुमचा जो बैठक क्रमांक आहे, तो जर चुकला तर तुमची ओएमआर शीट तपासली जाणार नाही आणि तुम्ही या भरतीतून बाद व्हाल. म्हणून आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की आयडी क्रमांक कोणता आहे आणि रोल नंबर किंवा ज्याला आपण बैठक क्रमांक म्हणतो, ज्यालाच आपण सीट नंबर सुद्धा म्हणतो, तर तो कोणता आहे. सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्हाला जे घोषणापत्र दिलेलं आहे, ते घोषणापत्रावरती त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमचा ॲप्लिकेशन आयडी जो आहे, तो ॲप्लिकेशन आयडी द्यायचा आहे. आता हे तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला मिळालेलं आहे. सॉरी, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, त्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला अशा पद्धतीनं इथं ॲप्लिकेशन आयडी दिसत असेल. बघा, जिथं लिहिलेलं आहे जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2025. तर याच्यावरती तुम्हाला इथं जो दिसतो तो तुमचा ॲप्लिकंट आयडी आहे. लक्षात ठेवा. हा तुमचा ॲप्लिकंट आयडी आहे आणि हा ॲप्लिकंट आयडी जो आहे किंवा ॲप्लिकेशन नंबर ज्याला म्हणतो, तो नंबर तुम्ही त्या घोषणापत्रामध्ये खाली लिहायचा आहे. इथं लिहिलंय बघा, महाराष्ट्र शासन जालना जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2025. त्याच्या बरोबर खाली पहिल्याच क्रमांकाच्या रकान्यामध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आहे. तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, की जो बैठक क्रमांक तुम्हाला सांगितलेला आहे, जे तुमचं प्रवेशपत्र आता आलेलं आहे, त्या प्रवेशपत्रामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर हा तुमचा बैठक क्रमांक आहे. इथं सरळ-सरळ दिलेला आहे प्रवेशपत्रावरती, की बैठक क्रमांक तुमचा इथं लिहिलेला आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या प्रवेशपत्रावरती. हा जो ॲप्लिकेशन आयडी आहे वरचा, हा तुमचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्मवरती पहिल्याच रकान्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आहे. तो तुम्हाला त्या स्वयं घोषणापत्रामध्ये लिहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो बैठक क्रमांक आहे, तो बैठक क्रमांक तुमच्या प्रवेशपत्रावरती असणार आहे. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6 अंकी जो आहे, तो तुमचा काय असणार आहे? बैठक क्रमांक असणार आहे, सीट नंबर असणार आहे किंवा तुमचा परीक्षेचा रोल नंबर असणार आहे. मग तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला जी उत्तरपत्रिका मिळणार आहे, त्या उत्तरपत्रिकेवरती तुम्ही हा जो तुमचा नंबर आहे प्रवेशपत्रावरचा, तो प्रवेशपत्रावरचा नंबर तुम्ही लिहायचा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, इथे जो तुम्हाला नंबर दिलेला आहे, हा 6 अंकी आहे. म्हणून या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 रकाने या ठिकाणी आहेत. परंतु इथं जर तुम्ही बघितलं वरती, तर आता इथे मी ते एका स्टुडंटचा या ठिकाणी नंबर असल्यामुळं थोडासा ब्लर केलेला आहे. परंतु इथे तुम्हाला दिसत असेल, की जास्त अंकी नंबर आहे. जवळ-जवळ मला वाटतं 8 ते 10 अंकापर्यंतचा हा नंबर असू शकतो. तर चुकून कोणी हा नंबर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न कराल, तुमच्याकडं प्रवेशपत्र तर घेऊन जाण्यास तुम्हाला मुभा नाहीये. परंतु जो हे आहे, जे तुमचं प्रवेशपत्र आहे, ते प्रवेशपत्र तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. परंतु चुकून जर मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे महिलांनी किंवा मुलींनी मेसेज केलेला आहे, की आम्हाला या दोन्हीमध्ये कन्फ्यूज आहे, नेमकं रोल नंबर कुठला लिहायचा आणि ॲप्लिकेशन नंबर कुठला लिहायचा. तर हा ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमच्या ह्याच्यावरती हे जे प्रवेशपत्र दिलेलं आहे, या प्रवेशपत्राचं शेवटचं जे पान आहे त्याच्यावरती ते घोषणापत्र दिलेलं आहे आणि त्या घोषणापत्रावरती तुम्हाला या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन नंबर आहे, हा ॲप्लिकेशन नंबर लिहायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती, की तुम्ही परीक्षेला जाताना तुमच्यासोबत एक व्यक्ती कोणीही तुमच्या घरची येणार आहे. त्याच्यासोबत हे प्रवेशपत्र सुद्धा असू द्या आणि हा फॉर्म सुद्धा असू द्या. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुमच्या फाईलमध्ये सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. जर वेळ पडली, तर त्यावेळेला हा फॉर्म सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे फॉर्म सुद्धा तुम्ही घेऊन जावा आणि हे प्रवेशपत्र घेऊन जावा. फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा परीक्षा हॉलमध्ये एंट्री करताना तुमचं फक्त प्रवेशपत्र बघितलं जाईल आणि तुमचं आधार कार्ड चेक केलं जाईल. आणि त्याच्यावरचं जे नाव आहे मित्रांनो तुम्हाला घालायचं इथं त्या घोषणापत्रामध्ये, ते नाव तुमचं जे ॲप्लिकेशनमध्ये नाव आहे, ते नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि मग नंतर त्या घोषणापत्रामध्ये दिलेलं आहे पतीकडचं नाव, ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते नाव, म्हणजे अशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्या मागच्या व्हिडिओमध्ये आहेत, त्या तुम्ही बघून घेऊ शकता.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, की रोल नंबरच्या जागी कुणीही ॲप्लिकेशन नंबर लिहायचा नाही. इथं नंबर जो आहे तो 6 अंकी आहे आणि रक्काने सुद्धा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 रक्काने आहेत. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे कुणीही गोंधळायचं नाही मित्रांनो. आणि आज संध्याकाळी आपण या ठिकाणी 9:30 वाजता या ठिकाणी काय करूया, एक लाईव्ह सेशन घेऊया, की ज्याच्यामध्ये उद्या पेपर कसा सोडवायचा, पहिल्या क्रमांकाच्या प्रश्नापासून ते 80व्या क्रमांकाच्या प्रश्नापर्यंत कशा पद्धतीने पेपर सोडवायचा, तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे आणि परीक्षेला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तिथं गेल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी 9:30 वाजता मी तुम्हाला लिंक शेअर करतो, की तुम्ही सर्वत्र शेअर करा. जेवढे जास्त विद्यार्थी सहभागी होतील, तेवढे या ठिकाणी आपल्याला त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना उत्तर चांगल्या पद्धतीने देता येतील. आणि मी जे सांगणार आहे, की उद्या पेपर कसा सोडवायचा, कठीण जर एखादा गणित आलं किंवा एखादा कठीण प्रश्न आला, तर तो कसा टॅकल करायचा, ज्याचं उत्तरच तुम्हाला येत नाही, ते उत्तर कशा पद्धतीने काढायचं, कसं लिहायचं, काय करायचं, हे सगळं जे आहे, ते आपण आज संध्याकाळी 9:30 वाजता लाईव्ह घेऊया. त्यामुळं ती जी लिंक मी तुम्हाला देणार आहे, ती लिंक या ठिकाणी तुम्ही सर्वत्र शेअर करायची आहे आणि संध्याकाळी लाईव्ह सेशन बघायला कुणीही विसरायचं नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील, तर आमच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याचसोबत खाली जे हाईपचं बटन असतं, त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही शंका, कुशंका, जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांची उत्तरे संध्याकाळी जे लाईव्ह सेशन होणार आहे, या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं दिली जातील. त्यामुळे ज्यांचा कुणाचा काही प्रश्न आहे, तर त्यांनी ते प्रश्न मांडायला हरकत नाही. एवढीच या ठिकाणी अपडेट होती. रिलॅक्स जा. कुणीही आता पुस्तक वगैरे वाचायला हात घालू नका. जेवढा अभ्यास झालेला आहे, तेवढा अभ्यास पुरेसा आहे. शेवटी तुमच्या नशिबात जी गोष्ट आहे, ती गोष्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. जेवढे प्रयत्न तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत, जर तुमची वेळ आलेली असेल, तुम्ही जर तुमच्या गावचे पोलीस पाटील म्हणून रुजू होणार असाल, तर आता जेवढा अभ्यास झाला तेवढा पुरेसा आहे. निश्चितपणे तुम्ही कुठलंही भय मनामध्ये न बाळगता, कोणतंही टेन्शन न घेता तुम्ही काय करायचं आहे, पेपरला जायचं आहे. जेवढा अभ्यास आतापर्यंत झालेला आहे, त्याच्यावरती तुम्ही स्वतः विश्वास ठेवायचा आहे आणि मगच पेपरला जायचं आहे. आज संध्याकाळी तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला जाईल. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले, की "सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होता, त्याच पद्धतीने झालेलं आहे." आम्हाला बरेच कॉल मेसेजेस या ठिकाणी आलेले आहेत. बरेच जण आम्हाला माघार घेण्यासाठी सांगत आहेत. तर आजची रात्र ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज रात्री जास्तीत जास्त त्याचे प्रयत्न केले जातील आणि उद्या सकाळपर्यंत तुम्ही त्या परीक्षा सेंटरवर पोहोचू नये याची सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. तर त्यासाठी तुम्हाला सतर्क राहायचं आहे. बाकीचा विषय आहे तो संध्याकाळी आपण लाईव्हमध्ये बोलूया. धन्यवाद.